उच्चाभ्रू सोसायटीच्या इमारतीच्या टेरेसवर गुप्तपणे सुरू होतं एक हुक्का पार्लर आणि तेही हॉटेल बंद केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नमस्कार, मी अंशुक काशीद आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स। पुण्यातील धनकवडी परिसरात सहकारनगर पोलिसांनी एका बेकायदेशीर हुक्का पार्लरवरती कारवाई करत एक मोठा पर्दाफाश केलेला आहे। उच्चाभ्रू निवासी इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे हुक्का लाऊंज चालवला जात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। 9 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी राजमुद्रा सोसायटीतील गुरु नानक कृपा बिल्डिंग येथे छापा टाकला। 3ऱ्या मजल्यावरील टेरेसवर लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तेथे अनेक टेबल्स मांडलेले होते आणि ग्राहक हुक्क्याचे सेवन करताना तिथे आढळून आले होते। कारवाई दरम्यान पोलिसांनी हुक्का पॉट्स, चिलम आणि विविध फ्लेवर्ड तंबाखू असा एकूण 12,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तपासात उघड झाले की स्वारगेट परिसरातील आपले हॉटेल बंद केल्यानंतर मुख्य आरोपीने आपल्या खासगी टेरेसवर हा अनधिकृत व्यवसाय सुरू केला होता। या प्रकरणी राजसिंग, भजन सिंग गोरवाडा याच्यासह एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये त्याच्यासोबत काही कर्मचारी आणि सहकारी हे मूळचे नेपाळचे असल्याची माहिती आपल्याला सगळ्यांसमोर येत आहे। सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। आता इथे प्रश्न असा पडतो, उच्चाभ्रू सोसायटीच्या नावाखाली अशा प्रकारे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण झालेलं आहे। हे कितपत योग्य आहे? प्रशासन पुढे आणखी अशा ठिकाणांवरती कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। यावर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स।